अशोक खरातला मिळणार 6व्यांदा पोलीस कोठडी. एसआयटीला हवा. गुंगीच्या औषधांचा फॉर्म्युला. खराच्या चौकशीत नवा गौप्यस्फोट होणार. ठाणे जिल्ह्यातील महिला आणि बाल विकास विभागाच्या 27 योजनांमध्ये 73 कोटींचा घोटाळा. कोट्यवधीचे प्रकल्प कागदावरच. झी24 तासकडून कागदावरच्या योजनांचा पंचनामा. गरज नाही एका ठिकाणी हिरकणी कक्ष उभारत कोट्यवधींचा घोटाळा. अनेक ठिकाणी केवळ सांगाडे उभे. झी24 तासच्या एसआयटीचा मोठा पर्दाफाश. शहापूरच्या दौऱ्याच्या पाड्यात दाल मिल केवळ कागदावरच, प्रत्यक्षात मात्र गायब. झी24 तासच्या पाहणीत मोठा घोटाळा उघड. सरकारी योजनेवर प्रश्नचिन्ह. झी24 तासच्या बातमीचा तात्काळ इम्पॅक्ट. महिला आणि बालविकास घोटाळा प्रकरणी चौकशी समिती नेमणार. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची झी24 तासला माहिती. संबंधित कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करण्याची ही ग्वाही. बारामतीत राहुरीत विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान संपलं. दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये कैद. बारामतीत 55 तर राहुरीत 56% मतदान. 4 मे रोजी मतमोजणी. मराठी सक्तीवरून सरनाईकांना घरचा आहेर. भाषेचे कठोर नियम लादू नका, हा अन्याय. संजय निरुपमांचं सरनाईकांना पत्र. सरनाईकांच्या निर्णयाला पक्षातूनच विरोध. शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज. आई बाबा घरी परतल्याचा आनंद. सुप्रिया सुळेंचा स्टेटस. विधान परिषदेसाठी ठाकरेंचं नाव निश्चित. काँग्रेस, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार पक्षाचा ठाकरेंना पाठिंबा. सूत्रांची माहिती. वरिष्ठ नेत्यांची ठाकरेंना विनंती केल्याची माहिती.